मर्द इतना ताकतवर है तो यहाँ आकर मारो। वो आएगा, भूतिया साय की तरह आएगा, आत्मा निकालेगा। अबे उसे मारा किसने? माझं बोलणं लहान तोंडी मोठा घास घेतल्यासारखं वाटेल, पण सुजितवर इतके आरोप होत असताना आता त्याची बायको म्हणून मी गप्प नाही बसू शकत। अंकल, सुजितला तुम्ही ठरवलेलं लग्न करायचं नव्हतं असं अजिबात नाही, पण अंकल तुम्ही तुमच्या मुलाचं सुजितचं लग्न या स्वानंदी बरोबर ठरवलं होतं। सुजित सारखा इतका देखणा, टॅलेंटेड, कर्तबगार मुलगा स्वानंदी सारख्या लग्नाआधीच प्रेग्नंट असलेल्या मुलीशी लग्न का करेल? तुम्ही म्हणालात की मणीने केलं लग्न, मणीने केलं लग्न अंकल, मणीचं आणि तुमचं नातं वेगळं आहे, पण म्हणून सुजित मणी नाहीये ना अंकल। सुजित तुमचा मुलगा आहे आणि तुमच्या मुलाचं आणि माझं, आमच्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे अंकल। आम्हा दोघांनाही लग्न करायचंच होतं, पण तुमची परमिशन मिळणार नाही हे सुद्धा आम्हाला माहित होतं। त्यात तुम्ही सुजितचं लग्न या स्वानंदीशी ठरवलेलं होतं। या सगळ्याला घाबरून सुजित पळून गेला होता आणि तुम्हाला माहितीये मम्मा, सुजित आत्महत्या करायला निघाला होता। काय? माझ्याकडे काहीच ऑप्शन नव्हता, सुजितचा जीव वाचावा म्हणून मी त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला। हे लग्न जर आज झालं नसतं ना मम्मा तर सुजित, तू आत्महत्या करणार होतास? अरे तू जीवाचं काही बरं वाईट केलं असतं तर मी काय केलं असतं? संचिता, आभार मानते मी तुझे, तुझे खूप खूप उपकार आहेत ग माझ्यावर। तुम्हाला स्वतःच्या मुलापेक्षा स्वतःची इमेज, राजकारण महत्वाचं वाटतं? अहो सुजित त्याला आवडणाऱ्या मुलीशी आणि त्याचा जीव वाचवणाऱ्या मुलीशी लग्न करून आलाय, तो आनंदात आहे, मग त्याचे आई वडील म्हणून आपण पण आनंदात नको का? शालिनी नाही म्हणजे सॉरी, पण तुम्ही शांत व्हा साहेब। आता लग्न झालंय त्यांचं, कायद्याने नवरा बायको आहेत ते आता, दोघंही सज्ञान आहे। तुम्ही शांत व्हा आणि प्लीज त्यांचं लग्न स्वीकारा, त्यांना आत येऊ द्या। स्वानंदी, आता बघत काय बसलीयस? आण ते माप आणि ठेव इकडे। माप ओलांडून घरात ये। फायनली संचिता सुजित सरपोतदार झाले। सुखी राहा, दीर्घायुष्य व्हा। हे चिडले तर चिडू दे, तुम्ही लक्ष नका देऊ, मी समजावेन त्यांना। आणि संचिता, आता तू ऑफिशियली सुनबाई झालीयस माझी। पण मम्मा, मी तुम्हाला सासूबाई नाही ह्या म्हणणार, तुम्ही माझ्या लाडक्या मम्माच आहात। अगं आपलं नातं आई मुलीच आहे, तुम्हाला मम्माच म्हण। संचिता, आता तुझी ओटी भरायची आहे मला, आणि तुम्ही दोघांनी कुलदेवतेला नमस्कार सुद्धा करायचा आहे। हं, मी यांना घेऊन येते। आणि तू इथे बघत उभी आहेस,
ओटीची तयारी कर. आलेस मी. हा मग स्वानंदी, आतापर्यंत तुझ्या लक्षात आलंच असेल ना, सुजितच्या मनात मीच होते अगं, तू नव्हतीस. आणि आता तर मी लग्न करून आले या घरात, त्याची बायको म्हणून. त्यामुळे आता काय, आपल्या दोघींना एकाच छताखाली राहावं लागणार आहे. सो तुमचं लग्न ठरलं होतं, त्याला तू आवडायची, सगळा भूतकाळ विसरून जायचं. आय होप एवढं तर कळलंच असेल तुला. संचिता. मणी, संचिता नाही रे, संचिता सुजित सरपोतदार. लक्षात ठेवा दोघांनी. अहो, असं काय करता? सुजित किती दिवसांनी घरी आलाय, ते पण एकट्याने याला आपल्या सुनेला घेऊन आलाय, आणि तुम्ही असे रागावलात. नाही मग काय करू मी? डीजे बोलू, जेवणावेळी घालू, लोकांना सांगू या जेवा नाचा? अरे माझ्या चिरंजीवांनी माझ्या तोंडाला काळं फासून मी ठरवलेलं लग्न मोडलं, पळून गेला, आणि आता परस्पर लग्न करून सुनेला घेऊन आता घरी आलाय. मी सांगू मी खूप खुश आहे, तुम्ही खुश व्हा. मान्य आहे, पण आता राग बाजूला ठेवा आणि चला पाहू. हे बघा, सुजित आणि संचिताला कुलदैवतासमोर पाया पडायचंय, मला संचिताची ओटी भरायची आहे, त्यासाठी तुम्ही असणं तिकडे आवश्यक आहे. आणि मला सांगा, संचिताचा काय दोष? हा, तिला किती वाईट वाटलं असेल बिचारीला, तुम्ही एवढं रागावून आलात. ह्या सगळ्याला तुम्ही जबाबदार आहात. लहानपणापासून तुम्ही सुजितला लाडावून ठेवलेलं आहे. मी ठरवलेलं लग्न मोडून परस्पर लग्न करून येण्याची त्याची हिंमत झाली. बरं ठीक आहे, मान्य. मी वाईट, सुजित वाईट, त्याला नंतर पाहिजे तेवढं रागवा तुम्ही त्याला बोलवून, बस. पण आत्ता चला, सुजित आणि संचिताला वाईट वाटेल, प्लीज. ठीक आहे, चला. सुजित, संचिता, दोघे देवाच्या पाया पडा आणि सांगा की आम्हाला छान वैवाहिक आयुष्य लाभू दे. सॉरी मॅडम, सॉरी. काय ग, ये बघता येत नाही तुला? धक्के कसली मारतेस? झालं नाही इकडचं काम, मग बाजूला होता. माझ्या सुजित आणि संचिताचं आत्ताच लग्न झालंय, देवाच्या पाया तरी पडू दे त्यांना व्यवस्थित. बाजूला उभी राहा तू. हो मॅडम, तुम्ही मला ओटीची तयारी करायला सांगितली होती ना, तेच करत होते मी. ओटीची तयारी करायला सांगितली ना? उपकार केलेस तू आमच्यावर. शालिनी, स्वानंदी आणि मणीचंही आत्ताच लग्न झालंय, तिची पण ओटी भरा. तिची पण काय? तिची ओटी भरा असं सांगतोय मी. हिची ओटी भरायची आणि मी? हा, काय संबंध? आणि तसही हा दोघांचा काय संबंध आपल्या कुलदैवतेशी? या रस्त्यावर उचलून आणलेल्या मणीला कुलदैवत तरी माहित असेल का त्याचं? शालिनी काय बोल? प्लीज, तुम्ही यात पडू नका आणि मला शिकवू नका. मला माहितीये कुळाचार काय करायचे, कसे करायचे, कळलं? सुजित, संचिता, या दोघं देवाच्या पाया पडा. हळद कुंकू वाहा. बस, मी तुझी ओटी भरते. उभी कायस? मला ओटीचं सामान दे. स्वानंदी थांब. म्हणजे तू बाकी सगळी तयारी केलीस ते ठीकच आहे, थँक्यू त्यासाठी. पण मी असं ऐकलंय की लग्नाआधीच प्रेग्नंट असलेल्या मुलीने
ओटीच्या सामानाला हात सुद्धा लावायचा नसतो. आणि या घरातली माझी पहिलीच ओटी आहे ना ही. ती अपवित्र नको व्हायला ग. हो ना मम्मा. हो हो, म्हणजे काय? हा पदर नाही, तो पदर घे. हा. अहो, सुजितचं लग्न आता घाई गडबडीत झालं, आपल्याला अटेंड नाही करायला मिळालं. आपण सगळ्या लोकांना एक मस्त रिसेप्शन देऊया, म्हणजे लोकांना कळेल तरी सुजित किती सुंदर बायको घेऊन आलाय ते. एका भलत्याच मुलीशी लग्न करून तुमचे चिरंजीव आलेत आणि मी जर याचं रिसेप्शन ठेवलं ना तर विरोधक, लोक आणि मीडिया माझ्या तोंडात छेड घालतील. रिसेप्शन कसलं ठेवताय तुम्ही? नाही ठीक आहे, तुमचा मुलगा घरी परत आला याचा आनंद तुम्हाला झालाय, नक्कीच झालाय, पण हे स्वतःपुरतं घरातच ठेवा. सुजितराव लग्नातून पळून गेलेत ना हे लोक अजून विसरलेले नाहीयेत आणि म्हणे रिसेप्शन ठेवा. तुमची लोक, तुमचं राजकारण, तुमचा मीडिया, ह्या सगळ्यांनी मिळून आहे ना आम्हाला सामान्य माणसाचं जर का जगणं मुश्किल करून टाकलं. अर्थातच हे जे वैभव तुम्ही उपभोगताय ना हे सामान्य माणसांना मिळत नाही. ठीक आहे, चिडू नका तुम्ही. रिसेप्शन नाही तर नाही, ओके, पण एक सत्यनारायणची पूजा करायला काय हरकत आहे? मोजकेच लोक बोलूया पाहिजे तर. काही झालं तरी देवाच्या साक्षीने संचिताशी लग्न केलंय त्यांनी, आणि लग्न एकदाच होतं, त्यामुळे पूजा ही झालीच पाहिजे. मी तयारी करते सगळी, तुम्ही आतमध्ये पडू नका. ठीक आहे, तुम्हाला जे करायचं ना ते करा तुम्ही. हा मॅडम. अगं बोल स्वानंदी, किती वेळ तुम्हाला यायला? आम्ही सगळे वाट बघतोय, लवकर निघ ना आता. सॉरी मॅडम, पण आज आम्ही नाही येऊ शकणार. का? अगं असं काय करतेस? मगाशी आपण बोललो ना तेव्हा तू म्हणाली होतीस तू येतेय म्हणून. मी सगळी तयारी करून ठेवली स्वानंदी, आणि सगळे उत्सुक आहेत तुला भेटायला इथे. हो मॅडम, पण घरात जरा प्रॉब्लेम झालाय. प्रॉब्लेम? काय प्रॉब्लेम? तू तू ठीक आहेस ना? अहो, ते सुजित सर आणि संचिता मॅडम त्यांनी लग्न केलंय आणि ते आत्ताच घरात आलेत. काय? सुजित आणि संचिताने लग्न केलंय? हो मॅडम. अहो, तुम्ही हे का सांगताय मॅडमला? आणि आपण का नाही जाणार आहोत? घरात काय सुरू आहे म्हणजे स्वानंदी, मग काय झालं? हॉस्टेलला आपली वाट बघताच आहे ना. हे बघा स्वानंदी, सुजित संचिता आत्ता आलेत, पण आपण हॉस्टेलला जाणार होते सकाळी ठरलंय. पण हे. हॅलो मॅडम, हा मणी बोलतोय. स्वानंदी असं म्हणत होते की दुपारी नाही पण रात्री येऊ जेवायला. थँक्यू मणी, थँक्यू सो मच. पण रात्री जेवायला नक्की या. हा, आम्ही सगळे तुमची वाट बघतोय. हो. स्वानंदी एक मिनिट. या घरात तुमच्यावर प्रेम करणारं असं कोणीच नाहीये. तुम्हाला आपलं मानणारं कोणीच नाहीये. तुम्ही कितीही कामं केलीत, कितीही काहीही केलं तरी तुम्ही या घरासाठी कायम परक्याच असणार आहात. पण हॉस्टेलला तुमच्या जीवाभावाच्या मैत्रिणी आहेत, आईसारखं प्रेम करणाऱ्या वॉर्डन मॅडम आहेत. ते सगळे प्रेम करतात तुमच्यावर, तुम्हाला समजून घेतात. या प्रेम न करणाऱ्या लोकांसाठी राबून तुम्ही प्रेम करणाऱ्या लोकांना का थांबवताय? हे बघा स्वानंदी, आपण हॉस्टेलला जातोय. मणी सर, पण घरात परिस्थिती काय आहे?
संचिता मॅडम आणि सुजित सरांनी लग्न केलंय. तुम्ही बघितलं ना सरपोतदार साहेब किती चिडले होते. त्यात शालिनी मॅडम. अहो मग काय झालं? हे असंच चालू राहणार आहे. आपण हॉस्टेलला जाऊन परत येईपर्यंत या घरातले प्रॉब्लेम थांबणार नाही, इतके डीप रुटेड आहे ते. आणि मी आहे ना ते मॅनेज हँडल करायला. मी नका टेन्शन घेऊ त्याचं. चला. स्वानंदी, सुजित असा अचानक घरी आला, त्याला घरी आलेलं पाहून तुम्हाला ऑकवर्ड वाटणं किंवा राग येणं खूप स्वाभाविक आहे. मी अगदीच समजू शकतो. नाही मणी सर, त्यांना जे करायचं होतं त्यांनी ते केलं. आणि आता मी बायको आहे तुमची. त्यांच्या पुढं मला नाही वाटलं ऑकवर्ड. हा, राग म्हणाल तर ते असे लग्नातनं निघून गेले त्याचा राग आला होता. पण त्यांच्यापेक्षा मला माझाच राग जास्त आला होता. पण ते होऊन आता बरेच तास झाले. पण एक सांगू का, मला ना त्यांच्या वागण्याचा जास्त त्रास होतोय. म्हणजे ते माझ्या समोर आल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर, त्यांच्या वागणुकीत जराही गिल्ट दिसत नाहीये. उलट ते असे वागतायत जशी मी त्या घरातच नाहीये. ते जर माझा एवढा तिरस्कार करत होते तर त्यांनी या लग्नाला नकार द्यायचा होता ना. लग्नासाठी का तयार झालेत ते? आणि नंतर लग्नातनं निघून गेले. म्हणी सर, तुम्ही नसता तर सॉरी पण आता तुम्ही ठीक आहात ना? स्वानंदी, सुजित असाच आहे. त्याला माणसांची, भावनेची, नात्याची कधीच किंमत नव्हती. त्याचं फक्त स्वतःवर प्रेम आहे. आता तो जे वागतोय किंवा जे वागला ते त्याच्या स्वभावानुसार. आणि ते म्हणतात ना, स्वभावाला औषध नसतं, तशातला प्रकार आहे तो. मी लहानपणापासून अनुभवतोय. अर्थात तुम्हाला आता असंही वाटत असेल की मला जर हे सगळं माहिती आहे तर मी अजूनही त्या घरात का राहतो. नाही मणी सर, मला खरंच असं काहीही वाटत नाहीये. पण मला वाटतं स्वानंदी, मला खरंच माहित नाही की माझ्यासारख्या अनाथ मुलांना साहेबांनी इतकं प्रेमाने घरी आणलं, त्यांच्या घरात आश्रय दिला, शिक्षण दिलं, त्यांच्या पक्षात एक पद दिलं. स्वानंदी, मी आज जो काही आहे ना तो फक्त साहेबांमुळे. माझ्या पाठीवर सरपोतदार साहेबांचं खूप ओझं आहे आणि ते कायम राहील. मला जर कुठलाही निर्णय घ्यायचा असेल ना तर पहिले मी साहेबांचा विचार करतो. माझा हा निर्णय साहेबांना आवडेल की नाही आवडणार, मी स्वतःला प्रश्न विचारतो. आणि आतून जर उत्तर हो आलं तरच मी तो निर्णय घेतो, किंवा त्या मार्गाला जातही नाही कधी. स्वानंदी, साहेबांना हर्ट होईल असं मला कधीच वागता येणार नाही. स्वानंदी, मला त्यांच्या उपकाराची परतफेड करायची नसती ना तर मी कधीच तुम्हाला त्या घरात घेऊन गेलो नसतो. तुम्हाला असं आउट हाऊस मध्ये राहायची वेळ आली नसते. आणि मी ते घर सोडलेलं साहेबांनाही आवडणार नाही. माझाही नाईलाज आहे. सॉरी स्वानंदी. आपण स्वानंदी, खरंच जर तुम्हाला त्या घरात राहण्याचा त्रास होत असेल तर मला प्लीज स्पष्ट सांगा. मी खरंच काहीतरी मार्ग काढेन. मणी सर सगळ्यांचा किती विचार करतात ना. मनाने खरंच खूप चांगले आहेत. आजवर त्यांनी माझ्यासाठी लई काही केलंय. मग त्यांच्यासाठी मी आउट हाऊसमध्ये राहायला मागं पुढं नाही बघणार. मी त्यांना सरपोतदार साहेब आणि माझ्यापैकी एकाची निवड करण्याच्या संकटात टाकणार नाही. मणी सर, हो, तुम्ही जिथे असाल ना तेच माझं घर असेल. सरपोतदार साहेबांनी तुमच्यासाठी जे जे काही केलंय त्यांचे तुमच्यावर असलेले उपकार म्हणून मी आता तुमची बायको म्हणून ते स्वीकारायला हवेत. पण एक सांगू का, म्हणजे
मी जितकं सरपोतदार साहेबांना ओळखते त्यावरून तरी मला असं वाटतंय की सरपोतदार साहेब असं कोणतंही काम करणार नाही ज्यात त्यांचा स्वार्थ नसेल. पण माझ्यासारख्या अनाथ मुलाला घरी आणण्यामागे त्यांचा काय स्वार्थ असेल? खूप बरं वाटलं तुला बघून. आम्ही सगळे वाट बघत होतो तुझी. सकाळी म्हणाली फोनवर की नाही येणार आहे. मला किती टेन्शन आलं होतं माहितीये. बस बस ना. कशी आहेस? नवीन घर कसं आहे? छान आहे. रात्री झोप लागली का काल? आमची आठवण आली? मॅडम अहो आठवण आली म्हणून तर आले ना भेटायला. चल खोटं बोलतेस. आमचा विचार सुद्धा आला नसेल मनात. मिसेस सरपोतदार तुझ्याशी नीट वागतात ना? सगळं छान आहे. मी काही काळजी करू नका. पण हे मला काही कळलंच नाही. म्हणजे संचिता आणि सुजितनी लग्न केलं आणि तो परत आला. ही काय पद्धत आहे यांच्या घराची? जाऊ दे ना मॅडम. आणि सुजित सर जेव्हा घरी आले ना, घरी आल्यावर त्यांनी माझी माफी मागितली आणि मणी सरांचं आणि माझं लग्न झालं ना म्हणून ते खुशही आहेत. आणि तुम्हाला काय हवंय? मी आनंदी राहावी एवढंच वाटतं ना तुम्हाला? मी खरंच खूप खुश आहे. वॉर्डन मॅडमला वाईट वाटू नये म्हणून तुम्ही हे सगळं खोटं बोलता. खरंच किती काळजी घेता स्वानंदी तुम्ही सगळ्यांची.